जळगावच्या बोईटेनगर या रेल्वे उड्डाण पुलाजवळ आहोत आणि आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर हा उड्डाण पूल आहे आणि या उड्डाण पुलाजवळ जर आपण बघितलं तर रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या खड्ड्यातूनच जे आहे पाण्यात साचलेल्या पाण्यामधून जे आहे या ठिकाणी वाहनधारकांना आपली वाट करावी लागते आहे। गेल्या 24 तासांपासून जे आहे जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे पावसाची या ठिकाणी जोरदार बॅटिंग पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे कुठेतरी वातावरणातला उकाडा जो आहे तो कमी झालेला आहे। मात्र दुसरीकडे जळगाव शहरात ठिकठिकाणी जे खड्डे आहेत त्या ठिकाणी अक्षरशः पाण्याच्या त्या खड्ड्यांना पाण्याचं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेले आहे। मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये जे आहे जवळपास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे आणि याच खड्ड्यांमधून जे आहे या ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पाण्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो आहे। आपण जर विचार केला तर गेल्या काही दिवसांपासून जे आहे जळगावमध्ये जे आहे मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती। जळगाव जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये काल मध्यरात्रीपासून जे आहे जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। मात्र अद्यापही अनेक तालुक्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा असून पाचोरा असेल, अंमळनेर आहे, मुक्ताईनगर आहे, जामनेर या तालुक्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे कुठेतरी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना असेल शेतकऱ्यांना जो आहे काही प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यामध्ये पेरण्या ह्या खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। मात्र काही प्रमाणात का होईना पाऊस या ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झालेली आहे आणि पाऊस झाल्यामुळे आता जळगाव जिल्ह्याला देखील मोठा दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी सुखद धक्का या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पाऊस जर असा सुरू राहिला तर शेतीच्या कामांना या ठिकाणी वेग येणार आहे। मात्र अद्यापही अनेक तालुक्यांना जे आहे पावसाची प्रतीक्षा असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र कोतवाल सर, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।